राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य न गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 16 मार्च या दिवशीचं चिंतन. बाह्य सुख हे सापेक्ष आहे, त्याबरोबर दुःखही घ्यावंच लागतं. सगळं जगच सापेक्ष आहे. कशाच्या सापेक्ष? तर अविनाशी अक्षर अशा चैतन्य तत्वाच्या पार्श्वभूमीवर सापेक्ष आहे. कुठली तरी एक स्थिती अशी असायला पाहिजे की त्याच्या अनुषंगानं दुसरी गोष्ट आपण सापेक्ष म्हणू शकू. सुख म्हटलं की त्याला काही उपाधी, काही मर्यादा, काही अर्थ लागू असतात. त्याच्यावर त्या सुखाची अनुभूती अवलंबून असते. निखळ सुखाला सुख न म्हणता आनंद अशी संज्ञा आहे, कारण तो फक्त निरपेक्ष असतो. आनंदाला द्वैतदर्शक उलट शब्द नाही, म्हणून आनंदात रहा असं म्हटलं जातं. आता सुख सापेक्ष आहे म्हणजे काय आहे? तर ते बरंचसं किंबहुना जवळजवळ पूर्णपणे मनाच्या स्थितीवर अवलंबून आहे. यस्मिन् स्थितेन दुःखेन गुरुणादि विचाल्यते, ही सुखरूपाची व्याख्या आहे. खरं सुख म्हणजे ज्यात दुःखाची सापेक्षता नाही. शरीर, मन आणि बुद्धी या सुखाच्या संवेदना मिळण्याची ठिकाणं असं म्हटलं तर त्या एकापेक्षा एक वरचढ आहेत. अतींद्रिय सुख जे फक्त बुद्धिग्राह्य आहे त्यालाच गीता आत्यंतिक सुख म्हणते. त्यामुळे इंद्रियजन्य बाह्य सुख हे सुख नव्हेच. सुख कशात आहे? गीता सांगते कामक्रोधाचे वेग इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगानं उत्पन्न होतात आणि माणसाची वाट लावतात. ते जो सहन करून अविचल राहू शकतो तो सुखी म्हटला आहे. त्यामुळे बाह्य उपाधीवर अवलंबून असलेलं सुख हे निरपेक्ष कधीच राहू शकत नाही. मनाची स्थिती बदलली की सुख सुख वाटेनासं होतं. या क्षणी सुखकर वाटणारी गोष्ट काही काळानं दुःखप्रद वाटते. याचं कारण सुखाकडे जाणारा लंबक पुन्हा दुःखाकडे जाणं ही नैसर्गिक क्रिया आहे. स्थिर लंबक झाला म्हणजे जीवनाचा तर दोन्हीतून सुटका होऊ शकेल. त्यासाठी मात्र सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधन करणं आणि त्यांच्या कृपेसाठी त्यांची प्रार्थना करणं एवढंच आपलं या जीवनातलं कर्तव्य ठरतं. ते साध्य झालं तर निरपेक्ष सुख म्हणजेच अद्वैतातच आनंद प्राप्त होईल. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.